आज ना करुणाची ना मम्मीची मदत घेता मी एकटाच करणार आहे. बघू कशी, एक तर चांगलंच बनन, नाही तर सगळं सत्यानाशच होते. पण फक्त आज जर तरी काही व्यवस्थित करावं, जर बिघडलं ना तर मी हाय ते अजून आजारी पड. बघू आता पहिली चुकी झाली, अजून किती चुका बाकी आहेत. इथे फ्राय सुद्धा किती मस्त आपला असं रेडी झालाय. घेऊयात वाढून आता. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर गाईज आजचा ब्लॉग आहे ना मी स्टार्ट करतोय, कारण तुम्हाला तर माहिती आहे धम्मदीपची तब्येत खराब झालेली आहे. तर बाहेर आहे ना एकदम जोरदार पाऊस चालू आहे आणि 2-3 दिवस झाला त्याला काय बरं वाटत नाहीये. तर आज गाईज आजचा जो सेपरेट ब्लॉग असणार आहे ना, तर मी आज तुम्हाला म्हणजे त्याची पण इच्छा झाली होती, तर मी बाहेर येऊन जाऊन चिकन घेऊन येतोय. आणि आजचा जो स्पेशल व्हिडिओ काय असणार आहे की मी स्वतः माझ्या हातून चिकन फ्राय बनवणार आहे. त्याची की खूप इच्छा झाली होती खाण्याची, 2-3 दिवस झाला म्हणत होता. तर म्हणलं जाऊ दे, आता मम्मीला पण टेन्शन नको, करुणाला पण नको. तर आजचा हा सेपरेट ब्लॉग असा यावरती असणार आहे. तर गाईज तुम्ही बघा मला जमतंय का, कसं काय होतात गोष्टी. आता मी एकटा बघा रेनकोट घालून रेडी झालोय, कारण पाऊस काय थांबत नाहीये, खूप वेळ झाला वाट बघितली मी. तर चला लवकर मी जाऊन चिकन घेऊन येतो, त्यानंतर आपण बघू मला कशी जमते रेसिपी. जमणार ना असं कसं, एकदम भारी बनवतो, उलट त्याच्या हातची बघा रेसिपी. बघू, मी पण खूप दिवसानंतर ट्राय करणार आहे. बघू आपण एक चॅलेंजच घेऊ कसं काय जमते. मला पण कसं थोडस चव नव्हती, तर वाटलं काहीतरी थोडं खाऊया चिकन फ्राय वगैरे. चिकन सूप वगैरे खाल्लं थोडीशी एनर्जी येईल त्याला, तर त्यामुळे चला आता मी जाऊन घेऊन येतो. तर आता बघा तुम्ही बाहेर आहे ना किती मुसळधार पाऊस चालू आहे, कारण पहिली जी परिस्थिती होती तीच झाली आहे गाईज. कंटिन्यू 2-3 दिवस झाला पाऊस पडतोय, थोडा पण थांबला नाहीये. तर बघा पूर्ण रेनकोट घालून रेडी झालोय. चला आता पटकन जाऊन येतो मी पहिले. व्यवस्थित जा बरं का, जोरात पाऊस सुरू आहे. नाहीतर आता माझ्याकडे एक तर मी आजारी पडलोय, तू जर अजून भिजला तर काहीच खरं नाही. तर आता लिफ्ट मध्ये आलोय बघा, पूर्ण एकदम परफेक्ट रेडी झालोय. पाऊस नाही लागला पाहिजे गाईज. आजकाल पाऊस आहे ना, म्हणजे रेनकोट घातला तरी पण पूर्ण भिजतंय माणूस. तर इथे तुम्ही बघू शकता, आता मी आलो पावसातून घेऊन आहे ना चिकन. अजून याला क्लीन करायचं, याला मम्मी स्वच्छ धुवून देईल, त्यानंतर मी स्टार्ट करणार आहे रेसिपी. तर आता आहे ना मम्मीने बघा एकदम व्यवस्थित चिकन धुवून दिलंय. आता इथून पुढे आहे ना प्रोसेस करायची. एकदम सगळ्यात पहिले काय करायचंय की आपल्याला कुकरला आहे ना, म्हणजे जे आपण फिक्क चिकन शिजून घेतो ते शिजवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मग नंतर आपण फ्राय करणार आहे. तर चला आता पहिले फिक्कसाठी आहे ना काहीतरी कांदा वगैरे कापावं लागेल, अद्रक लसूण पेस्ट ते करून घेऊ. सगळं तूच करणार आहे? मीच करणार आज ना. करुणाची ना मम्मीची मदत घेता मी एकटाच करणार आहे. बघू कशी, एक तर चांगलंच बनन, नाही तर सगळं सत्यानाशच होते. पण नाही होणार, चांगलं करू काही. हे बघ, एक तर मी आधीच आजारी आहे. नाही, त्याचं सगळं भान ठेवूनच करतो मी. गाईज तुम्हाला सांगतो, सुमेधला ना नॉनव्हेजची भाजी खरंच एवढी सुंदर बनवता येते ना, आणि त्याची चव ना एवढी सुंदर असते, सगळ्यात डिफरंट असते. फक्त आज जर तरी काही व्यवस्थित करावं, जर बिघडलं ना तर मी हाय ते अजून आजारी पडेल. फक्त व्यवस्थित बनवा एवढीच इच्छा आहे फक्त. होईल ना सुमेध? होईल. चला आता बघा, आपण आहे ना कुकर पहिले लावलेलं आहे, गरम केलं. गरम हा, 1 पळी आणि थोडी 1.5 पळी टाकून घेऊ, कारण पहिले शिजवायचंय त्यासाठी 1.5 पळी होईल. तेल गरम होईपर्यंत एक कांदा बघा बस असतो मला वाटतं. त्यात एक पहिले ना आपण शिजवण्यासाठी करून घेऊ पटकन. बघा कांदा इथं एक कापून घेतलाय. आता आपण थोडा मोठाच ठेवलाय, तर यामध्ये थोडा मोठाच कांदा चांगला वाटतो याच्यामध्ये, नाही का? अरे तेल असं का होतंय सुमेध? ते 2-3 पाण्याचे ते काय ना, मी हे तर खासियत आहे ना. मग चांगलं काय करायचं, काय ना काय होणारच आहे. एवढी कोथिंबीर घेतली आता मस्त. ते बघ तिथं कुकर मध्ये काय जास्तीचं काय होईल, पटकन कांदा टाकून घेऊ आपण. अरे झालंच नाहीये गरम तेल, आवाज पण नाही आला बाहेर. इथं काय झालंय बघा, डायरेक्ट तेलामध्ये आहे ना पाणी होतं पहिलेच कुकर मध्ये, थोडं मिक्स झालंय. कांदा टाकलाय मी त्यामध्ये, मस्त लाल असा भाजून घेऊ. त्यानंतर कोथिंबीर, हळद, मीठ टाकून आणि नंतर चिकन टाकून देऊ. होते बाबा शेवटी कांदा. आता कुठला कलर होईल ते माहिती नाही, पण होतोय व्यवस्थित. कोथिंबीरच कापली नाही, बघितलं नुसतीच घेऊन ठेवली, कापायचं राहिलं. तर आता आहे ना कांदा बघा व्यवस्थित थोडासा भाजलाय. आपण ना यामध्ये हळद टाकून घेऊ. बस एवढी बस झाली, जास्त नको, कारण कसं आहे खूपच कलर मग पूर्ण हळदीवरच जाईल, त्यामुळे थोडंसं टाकू. आता मीठ टाकून घेऊ. 1 चमचाच बघू, उगा खराट व्हायचं हाय ते, पण तोंडाची चव निघून जाईल. त्यापेक्षा एकच टाकू, नंतर जर वाटलं तर परत टाकू आपण मीठ. हा बघा आता कसा आवाज आला, असा आवाज यायला पाहिजे. सगळेच टाकून देऊ आपण, कारण काय ही बेसिक फोडणी आहे बघा. जे ज्यांना पाहिजे ते अद्रक लसूण पण टाकू शकता, पण आम्ही नाही टाकत. एवढंच बघा एकदम बेस्ट आहे. कांदा, कोथिंबीर, हळद आणि मीठ झाले बघा सगळं व्यवस्थित. कसं आहे आता करपून जायच्या आधी आपण हे चिकन टाकून देऊ यामध्ये.
तू कधी एवढं शिकला रे बारकाईने? नाही मला 2018 मध्ये मम्मीने शिकवलं होतं एकदम व्यवस्थित. एवढं लक्षात राहिलं? मग मी करत राहतो असं आधांमधून. एवढे पुरल का एवढ्या कुकर मध्ये? हा करू ना. अरे काय झालंय या कुकरला? पुरतंय का एवढं? पण केला मोठा दोन कुकर घ्यायचे का? नाही, मोठा कुकर होता पण यामध्येच ठीक आहे. अरे पण चिकन किती नेमकं? 1 किलो चिकन आहे. तर हे बघा इथं आहे ना गाईज एक प्रॉब्लेम झालाय. हे छोटं कुकर झालंय आणि चिकन झालंय 1 किलो. मी तरी मम्मी करून विचारलं कुठला टाकायचंय, पण त्यांना एक्झॅक्ट माहित नव्हतं मी किती आणलंय चिकन. मी कमी सांगितलं पण ते याच्यात काय होत नाही ऍडजस्ट. आता मोठ्याच कुकर मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ. बघा मिक्स पण होत नाहीये व्यवस्थित. बघू आता पहिली चुकी झाली, अजून किती चुका बाकी आहेत? नाही काय नाही चुकी, एकदम छान बनवू आपण. आता नशीब ना पाऊस थांबलाय. आता किचनच्या गॅलरीमधनं ना बघा कसं छान दिसतंय एकदम. पाऊस थांबलाय, हलकासा सुरू आहे फक्त. समोर किती छान असं हिरवगार दिसतंय. तर मी पण आहे ना या कुकरच्या हिशोबाने घेतले, पण थोडंसं तेल कमी पडलं होतं त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद पण कमी पडली मला वाटतंय. या तेलामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेऊ आपण. आता बघा बरं गाईस किती भारी असं हलवता येतं एकदम मस्त. आता बघा एकदम व्यवस्थित आहे ना मिक्स केलं इथं. आता छान प्रमाण झालं सगळं. आता याच्या मस्त 3 शिट्ट्या करून घेऊ. सध्या आपले मास्टर शेफ बघा इथे थकून बसलेत. फॅन खाली बसलो जरा 3 शिट्ट्या होईपर्यंत, कारण आता परत तयारी करायची. फ्राय बनवायचा आहे म्हणजे 1 किलोचा नाही बनवणार आपण, थोडासाच बनवणार आहे म्हणजे पावशेरचा किंवा अर्धा किलोचा. बाकी मम्मी भाजी बनवणार आहे मसाले त्याचे. तर आता बघा इथे नाही का एकदम व्यवस्थित शिजलंय आपलं चिकन. आता इकडे मसाला करुणा काढून देते, कारण मसाल्याचं तेवढं काय ना आपल्याला जमत. आता बघा हे 3 कांदे घेतले आपल्याला, 3 कांदे आणि इथे 3 टमाटे म्हणजे आपल्याला फ्राय साठी लागणार. हळू काप जरा. मी इथे मस्त मसाला ना आपला भाजून घेतला. आता वाटून घेते. ते खोबरं आणि बाकीची पेस्ट आहे. आता ही कांदा वगैरे पेस्ट करून घेते. आज सुमेधच्या हातची भाजी होणार आहे ना, पण सगळे मिळूनच बनवत आहेत. उलट सर्व त्याला सपोर्ट करतायत. आज आम्हाला बरेच दिवसातून सुमेधच्या हातची भाजी खायला भेटणार आहे, कारण सुमेध चिकन 1 नंबर बनवते. हे बघा एक तेजपत्ता घेतलाय, पहिले याच्यात टाकू. तेल गरम झालं एकदम. बापरे गाईस, तुम्ही बघितलं असेल फोडणीचा आवाज आणि कुकरची शिट्टी एकदाच आली. असं वाटलं काहीतरी झालंच. आता कांदा एकदम छान भाजला. हे अद्रक लसण आहे हे पण टाकून घेऊ आता एकदम व्यवस्थित. आणि इकडे भाजीची तयारी चालू आहे. थोडीशी हळद घेऊ आपण. बघा एवढी हळद टाकायची आपल्याला फ्राय मध्ये. हे टमाटर बघा आता राहिलं सगळ्यात लास्टला, हे पण टाकून घेऊ. ठीक आहे, एवढं ठेवले भाजीसाठी. हे बघा हे मसाला जे वाटला होता ना करुणाने, तो मसाला टाकून घेऊ आपण. थोडासा कमी. बघा बस एवढा बस झाला. हे काय दुसरं कसलं? हे कांदा, फक्त हे कांद्याचं वाटण आहे फक्त. कांदा आणि हिरवी मिरची, खोबरं आणि बाकीचे खडे मसाले. इकडे बघताय गाईज एकदम मस्त आहे ना, खूप भारी इथे फ्राय झालाय. न जे कलर दिसतंय ना त्यावरनं अंदाजा लागू शकतो आपल्याला किती छान बनणार आहे फ्राय. आता याला मस्त थोडं भाजू द्यायचं या मसाल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये पीस टाकून घेऊ. आता बघा इथे आहे ना आपल्याला चिकन मसाला मटन मसाला राहिला होता. आता हे 2 टाकून घेते करुणा. तर एवढ्या वेळानंतर आहे ना इथे मसाला 1 मिनिट दाखव बघ किती मस्त आहे ना. तो मसाला भाजलाय सगळा. कोथिंबीर पण टाकून घेतली आणि चिकन आहे ना थोडं साईडला काढून घेतलंय. आता आपण यामध्ये मिक्स करू चिकन. मस्त आहे ना, आपण मिक्स करून घेऊ. खूप छान झालंय म्हणजे, कारण वास तर एक नंबर येतोय. म्हणजे फक्त अजून आता झाली लास्टची स्टेप आहे. त्यानंतर मस्त बघ, तुला आवडेल ना आवडेल काय सांगता येत नाही. किती सुंदर दिसते. आता प्रयत्न केलाय बनवण्याचा, जसं जमलं तसं जमलं. बघितलं का सुमेधने किती छान फ्राय केलाय, कारण दमदीपला बरं वाटत नव्हतं ना मम्मी चिकन सुमेधच्या हातचं बनव म्हणून. तर सुमेधने बघा स्वतः एवढा पाऊस पडते, पावसामध्ये गेला, चिकन आणलं आणि स्वतःच्या हाताने त्यानं सगळं साहित्य बनवून स्वतः त्यानं करून दाखवले. तर तुम्हाला कसं वाटलं कसं नाही ते नक्की कमेंट. आपण त्याला एक अवॉर्ड पण देऊ. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, हे 2 भाऊ असे आहेत ना, एकमेकामध्ये इतका जीव आहे ना, तर त्याचं जरी दुखलं तर याला बरं वाटत नाही. याचं जरी दुखलं ना तर याला पण म्हणजे टेन्शन येते. फायनल गाईज असं झालं, एकदम चमचमीत दिसतंय चिकन फ्राय.
आणि ना इथे फ्राय सुद्धा किती मस्त आपला असं रेडी झालाय. घेऊयात वाढून आता. तर गाईज फायनली बघा आपला आता स्वयंपाक पूर्ण रेडी झालाय. आजचा स्पेशल मेन्यू ना म्हणजे सुमेधनी बनवली आहे, म्हणजे माझ्यासाठी सेपरेट बनवली होती आणि त्याला सुद्धा तुम्ही बघितलं असेल किती सुंदर स्वयंपाक बनवता येतो. बऱ्याच दिवसानंतर त्याने बनवले. आता मी ना टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे. बघा किती मस्त बनलाय. आई शपथ काय चव आली गाईस. खरं सांगतो मम्मी करुणाला सुद्धा एवढं भारी नाही बनवता येणार, एवढं त्याने छान बनवलंय. खरंच कसं काय रे एवढं भारी बनवलं? पण प्रयत्न केला चांगलं बनवण्याचा, बनला ऑटोमॅटिक तसं. गाईस खरं सांगतो 1000पैकी 1000% आपण देऊ, 100% सुद्धा नाही. एवढं चविष्ट झालंय. खरं तर मला ना अशाच चवीची गरज होती. एवढं सुंदर म्हणजे ना मला खरं 2-4 दिवस झाले ना बिलकुल चवच लागत नव्हती. त्यात याने एवढं सुंदर बनवलंय की फार असं वाटतं की चव माझी रिटर्न आली. एवढं सुंदर बनवलंय. तर आजचा स्वयंपाकच एकदम छान बनलेला आहे. मम्मी तुला आवडलं का? मला खूप आवडली. सुमेध खरंच एक नंबर फ्राय बनवतो आणि भाजी पण खूप छान बनवते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तो भाजी करताना तुम्हाला दाखवू आम्ही. कसा झाला सुमेध? मला भूक लागली. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.